प्रकार आहे तो म्हणजे नाम. नाम म्हणजे काय? नाउन म्हणजे काय? नाम म्हणजे नाउन आणि नाउन म्हणजे नाम असं उत्तर द्यायचं नाही. तर नाम म्हणजे काय? कोणतीही व्यक्ती, वस्तू, प्राणी, जागा अथवा भावनेला दिलेल्या नावाला नाम असे म्हणतात. ही झाली त्याची व्याख्या म्हणजे डेफिनेशन. आता या नामाचे प्रकार किती आहेत? 3. सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. कॉमन नाउन, प्रॉपर नाउन, ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. तर पहा, पहिलं जे आहे सामान्य नाम, एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला सर्वसामान्य नाव दिले जाते, त्याला सामान्य नाम असे म्हणतात. म्हणजे विशिष्ट असं जातीचा बोध होत असतो सामान्य नामामध्ये. उदाहरणार्थ मुलगा, मुलगी, माणूस असं म्हटलं तर एक जात दर्शवणारा असा तो शब्द असतो, म्हणून त्याला काय म्हणायचं? सामान्य नाम. तर मी जेव्हा म्हणते शुभम, शंकर, विनायक, तेव्हा ही झाली विशेष नाम. विशेष नामे ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास विशेष नाम असे म्हणतात. नंतर भाववाचक नाम, ज्या नामाने प्राणी किंवा वस्तू यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म किंवा भाव यांचा बोध होतो त्यास भाववाचक नाम असे म्हणतात. उदाहरणार्थ धैर्य, कीर्ती, वात्सल्य, चांगुलपणा ही कशाची उदाहरण आहेत? भाववाचक नामाची. सामान्य नाम मुलगा, मुलगी, विशेष नाम शंकर, शुभंकर, नंतर भाववाचक नामे धैर्य, कीर्ती, वात्सल्य, चांगुलपणा. आलं लक्षात? आता पुढे नामानंतर दुसरा प्रकार आहे तो म्हणजे सर्वनाम. सर्वनाम प्रोनाउन. त्याची व्याख्या काय आहे? सर्वनाम कशाला म्हणतात? नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला म्हणतात सर्वनाम. या सर्वनामाचे प्रकार किती आहेत? 6. ते कोणकोणते आहेत? पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. ते पहा मुलांनो, मी पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक याच्या पुढे सर्वनाम हा शब्द लिहिलेला नाही, पण तुम्ही मात्र लक्षात ठेवायचं आहे की जेव्हा केव्हा प्रकाराचं नाव लिहिणार आहात तेव्हा पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम असं पुढे लिहिणं गरजेचं आहे. पहिलं जे आहे पुरुषवाचक सर्वनाम, याच्यामध्ये आणखी 3 उपप्रकार पडतात. ते म्हणजे प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बोलणारी व्यक्ती स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरते त्या सर्वनामांना प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ मी, आम्ही. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम, ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना आपण जी सर्वनामे वापरतो त्यांना द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात. तू, तुम्ही, तुला, तुम्हाला. आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम, ज्यांच्या विषयी बोलायचे त्या व्यक्ती व वस्तू यांचा उल्लेख करताना आपण जी सर्वनामे वापरतो त्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणतात. उदाहरणार्थ हा, ही, हे, तो, ती, ते इत्यादी. म्हणजे पुरुषवाचक सर्वनामाचे आणखी 3 उपप्रकार आहेत. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम स्वतः विषयी उल्लेख, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्याशी बोलायचे आहे ती व्यक्ती, आणि तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणजे 2 व्यक्ती जेव्हा तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलत असतात तेव्हा त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असे म्हणायचे. नंतर आहे दर्शक सर्वनाम, जवळच्या किंवा दूरच्या नावांमध्येच त्यांचा अर्थ दडलेला आहे. पहा, पुरुषवाचक सर्वनाम व्यक्तींचा उल्लेख करण्यासाठी, दर्शक सर्वनाम, दर्शक म्हणजे दाखवणे, दाखवण्यासाठी. जवळच्या किंवा दूरच्या वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी जी सर्वनामे वापरली जातात त्या सर्वनामांना दर्शक सर्वनामे असे म्हणतात. हे माझे पुस्तक आहे, तो आंबा पिकलेला आहे, ती फुले रंगीत आहेत. इथे काय? हे, तो, ती ही काय आहेत? दर्शक सर्वनामे आहेत. मी ही मुलांना तुमची उजळणी घेते, हे सगळं तुम्ही आधी शिकलेले आहात, म्हणून मी इथं उदाहरणं तोंडीच सांगते, लिहून वगैरे दिलेली नाहीत, कारण हे सगळं तुम्ही शिकलेले आहात 5वी, 6वी, 7वी. आता ही रिव्हिजन चालू आहे तुमची, उजळणी घेते मी.
पुढे तिसरं काय आहे, संबंधी सर्वनामे. वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामांशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात. उदाहरणार्थ, जो अभ्यास करील तो पास होईल. त्याच्यानंतर, ज्याला व्यायाम करायचा आहे त्याने लवकर उठावे. म्हणजे जे आहे, जो, तो, त्याला, त्याने, हे काय आहेत, संबंधी सर्वनामे आहेत. त्याच्यामध्ये सुद्धा अर्थ त्यातच दडलेला आहे. संबंधी काय आहे, दर्शक सर्वनामाशी त्याचा संबंध जोडलेला आहे. त्याच्यानंतर प्रश्नार्थक सर्वनामे. ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्या सर्वनामांना प्रश्नार्थक सर्वनामे असे म्हणतात. आईने बाजारातून काय आणले आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? बागेतील फूल कोणी तोडले? काय, कोण, कोणी, ही सगळी काय आहेत, प्रश्नार्थक सर्वनामे आहेत. त्यानंतर अनिश्चित सर्वनाम. अनिश्चित सर्वनाम काय, तर कोण, काय, कोणी ही सर्वनामे वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामासाठी येतात हे निश्चितपणे सांगता येत नाही. प्रश्नार्थक मध्ये प्रश्न आहे, पण अनिश्चित सर्वनामामध्ये हे जर शब्द वापरलेले असतील तर तिथे प्रश्नचिन्ह येत नाही, प्रश्न विचारलेला नसतो आणि त्या शब्दांमधून नेमका काय तो बोध होत नाही. अनिश्चित, निश्चितपणे सांगता येत नाही, म्हणून त्याला म्हणायचं अनिश्चित सर्वनाम. कोण दरवाजा ठोठावत आहे हे मला माहित नाही. आता इथे काही प्रश्नचिन्ह नाहीये. कोण मग काय येईल इथे, अनिश्चित सर्वनाम येईल. तुला काय हवे ते माग, इथे पण प्रश्नचिन्ह नाहीये, मग इथे काय, हे काय येईल, अनिश्चित सर्वनाम येईल. बाहेर कोणीतरी आले आहे, कोणीतरी आले आहे, कोण आहे ते नक्की माहिती नाही, निश्चित माहिती नाही, म्हणून ते काय आहे, अनिश्चित सर्वनाम आहे. सकाळी राजूच्या घरी कोणीही नव्हते, कोणी कोणास हसू नये, कोणीही, कोणी कोणास, हे सगळे काय आहेत, अनिश्चित सर्वनाम आहेत. आता आत्मवाचक सर्वनाम. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो. आत्म, मुळात आत्मवाचक सर्वनाम, आत्म म्हणजे काय, तर स्वतः, म्हणून स्वतः हे आत्मवाचक सर्वनाम आहे. स्वतःसाठी जेव्हा स्वतः हे सर्वनाम आलं असेल किंवा आपण हे सर्वनाम आलं असेल तर ते काय असतं, आत्मवाचक सर्वनाम असते. आपले काम आपण करावे. मी स्वतः माझे कपडे धुतो. धुता की नाही तुम्ही तुमचे स्वतःचे कपडे? तू स्वतःचा अभ्यास स्वतः करतोस का? आता इथे आपण, स्वतः, स्वतःचा, हे सगळे काय आहेत, आत्मवाचक सर्वनाम आहे. कारण ते आत्म म्हणजे स्वतःसाठी वापरलेले आहे. किंवा स्वतःवाचक सर्वनाम असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. तुम्ही स्वतःला काय समजता? राम आपण होऊन माझ्याकडे आला. इथे पण स्वतःला, आपण, ही आत्मवाचक सर्वनामे आहेत. पुढे म्हणजे सर्वनामाचे प्रकार कळाले. नामाचे प्रकार 3, सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. सर्वनामाचे प्रकार 6, पुरुषवाचक सर्वनाम, दर्शक सर्वनाम, संबंधी सर्वनाम, प्रश्नार्थक सर्वनाम, अनिश्चित सर्वनाम आणि आत्मवाचक सर्वनाम. पुढे विशेषण. विशेषण ऍडजेक्टिव्ह. विशेषणाची व्याख्या काय, नामाविषयी विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. नामाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असे म्हणतात. आणि ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली आहे त्या शब्दाला काय म्हणायचं, विशेष्य. ज्याच्या विषयी माहिती दिली आहे त्याला म्हणायचं विशेष्य, आणि जी विशेष माहिती दिलेली आहे त्याला म्हणायचं विशेषण. आता विशेषणाचे किती प्रकार आहेत, 3. गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. पहिलं गुणविशेषण. ज्या विशेषणाच्या योगाने नामाचा कोणत्याही प्रकारचा गुण किंवा विशेष दाखविला जातो त्यास गुणविशेषण असे म्हणतात किंवा गुणवाचक विशेषण असे म्हणतात. कोल्ह्याने आंबट द्राक्षे खाल्ली नाहीत. रोहितने पिकलेला आंबा खाल्ला. म्हातारी माणसे तेथे उभी आहेत. आंबट, पिकलेला, म्हातारी, त्यातून काय दिसून येतोय, गुण दिसून येतोय किंवा कुठला तरी विशेष दिसून येतोय, म्हणून त्याला काय म्हणायचं, गुणवाचक विशेषण किंवा गुणविशेषण. नंतर संख्या विशेषण. संख्या विशेषण अर्थातच गणना केलेली असते. त्याच्यामध्ये ज्या विशेषणाचा उपयोग नामाची गणती किंवा गणना करण्याकडे होतो त्या विशेषणांना
काय म्हणायचं? संख्यावाचक विशेषण किंवा गणनावाचक विशेषण. संख्या विशेषणे कोणती कोणती आहेत पहा? 10 फुले, पहिला क्रमांक, चौपट संख्या, एक एक मुलगा, काही पक्षी. तर या ठिकाणी 10, पहिला, चौपट, एक एक, काही ही सगळी काय आहेत? संख्या विशेषणे आहेत. अर्थातच त्याच्यात संख्येचा उल्लेख केलेला असतो, संख्या दाखवलेली असते, गणना दाखवलेली असते, मोजणी दाखवलेली असते. पुढे आहे सार्वनामिक विशेषण. जेव्हा सर्वनामांचा उपयोग विशेषणाप्रमाणे होतो तेव्हा त्या सर्वनामांना सार्वनामिक विशेषण म्हणतात. म्हणजे पहा की एखाद्या वाक्यामध्ये आपण सर्वनाम कशाला म्हणतो मुळात? तर नामाऐवजी येणाऱ्या शब्दाला आपण सर्वनाम असे म्हणतो. पण काही वाक्यांमध्ये नाम दिलेलं असून सुद्धा त्याच नामासाठी सर्वनाम वापरलेलं असतं आणि ते त्या ठिकाणी विशेषणाचं काम करत असतं, म्हणून त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. म्हणजे ते सर्वनाम आहे पण विशेषणाचं काम करतंय म्हणून त्याला म्हणायचं सार्वनामिक विशेषण. उदाहरणार्थ पहा, त्या मुली गातात. आता इथे त्या मुली गातात, मुली हे नाम आहे पण त्या नामासाठीच पुन्हा सर्वनाम वापरले त्या, म्हणजे दुसऱ्या तिसऱ्या कोणी नाही तर त्याच मुलींविषयी विशेषतः सांगितलेलं आहे म्हणून त्या हे विशेषणाचं पण काम करताय शिवाय ते सर्वनाम पण आहे म्हणून त्या हे काय झालं? सार्वनामिक विशेषण. हा पेन माझा आहे, ही पुस्तके माझी आहेत. पुस्तक नाम आहे आणि तरी सुद्धा त्या नामासाठी सर्वनाम तिथे वापरलंय, ही पुस्तके माझी आहेत. मग ही विशेषणाचं काम करते, ही काय झालं? सार्वनामिक विशेषण. म्हणजे विशेषणाचे 3 प्रकार आपण पाहिले, गुणविशेषण, संख्या विशेषण आणि सार्वनामिक विशेषण. आता पुढे क्रियापद, वर्ब. क्रियापदाची व्याख्या काय आहे? क्रियापद म्हणजे वर्ब आणि वर्ब म्हणजे क्रियापद, तेच ना? व्याख्या म्हणजे डेफिनेशन. क्रियापद कशाला म्हणायचं? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला. क्रियावाचक शब्द का म्हटलेला आहे? तर तो एक ऍक्शन वर्ड आहे. ऍक्शन वर्ड त्याच्यातून ऍक्शन दाखवलेले आहे, क्रिया दाखवलेले आहे. उठणे, बसणे, खाणे, पिणे, झोपणे, रडणे, हसणे या सगळ्यांमधून क्रिया दिसतात तुम्हाला आणि म्हणून त्याला क्रियावाचक शब्द असं म्हटलेलं आहे. म्हणून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात. क्रियापदाचे प्रकार किती आहेत? 3. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद. आता 3 क्रियापदाचे प्रकार पाहूया. सकर्मक क्रियापद, ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्माची जरुरी असते त्या क्रियापदाला सकर्मक क्रियापद असे म्हणतात. उदाहरणार्थ शुभम अभ्यास करतो, प्रियांका पुस्तक वाचते. शुभम काय करतो? अभ्यास. प्रियांका काय वाचते? पुस्तक. इथे तुम्हाला उत्तर मिळतं काय या प्रश्नाला? अभ्यास, पुस्तक ही काय आहेत या वाक्यामधली? कर्म आहेत. मग ज्या वाक्यामध्ये अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्म आलेला आहे तेव्हा अशा क्रियापदांना काय म्हणायचं? सकर्मक क्रियापद. म्हणून करतो, वाचते ही काय आहेत? सकर्मक क्रियापदे आहेत. दुसरा प्रकार आहे अकर्मक क्रियापद. ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही त्या क्रियापदास अकर्मक क्रियापद असे म्हणतात. पण कर्म तुम्हाला सांगितलं आणि सगळ्यांना माहिती आहे की आपली मराठीची वाक्यरचना कशी आहे. सेंटेन्स स्ट्रक्चर आपलं कसं आहे? कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद किंवा कधी कधी कर्ता आणि क्रियापदाने सुद्धा वाक्य पूर्ण होतं. मग सकर्मक क्रियापद असेल तिथं वाक्यरचना कशी असेल? कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद. आणि अकर्मक क्रियापद असेल तिथं काय असेल? कर्ता अधिक क्रियापद असेल, त्याच्यामध्ये कर्म नसेलच. आणि त्याच्यावरून नाव लक्षात ठेवायची, ज्याच्यात कर्म आहे सकर्मक, ज्याच्यात कर्म नाही अकर्मक. उदाहरणार्थ पहा, नाव पलीकडे आहे, वरील वाक्यामध्ये काय होतंय तर कर्त्यापासून निघालेली क्रिया ही कर्त्याशीच थांबतीये. म्हणजे क्रिया जी होती आहे त्या क्रियेचं फळ दुसऱ्या कुठल्या गोष्टीवरती पडत नाही. जर ते दुसऱ्या गोष्टीवरती पडत असतं तर ते काय असतं? कर्म असतं. इथं क्रिया करणारा जो आहे कर्ता, मी म्हटलं तुम्हाला की वाक्यरचना कशी असते? कर्ता अधिक कर्म अधिक क्रियापद किंवा कर्ता अधिक क्रियापद.
कर्ता कर्म क्रियापद हे काय आहे? सब्जेक्ट प्लस ऑब्जेक्ट प्लस वर्ब. आता इथे पहा, ऐश्वर्या गावी जाते म्हणजे क्रिया जी आहे करणारी कोण आहे? ऐश्वर्या, आणि त्याचा परिणाम कोणावरती होतोय? फक्त ऐश्वर्यावरतीच होतो. आणि इथे काय प्रश्न विचारून सुद्धा तुम्हाला उत्तर मिळणार नाही. ते एक म्हणजे तुम्हाला एक कर्म कसं शोधायचं त्याच्यासाठी एक दिलेला पर्याय, अर्थात तो सगळीकडेच लागू होईल असं काही नाही. जयश्री लवकर उठते. तर इथं सुद्धा जयश्री कर्त्यावरतीच क्रियेचा परिणाम आहे, दुसऱ्या कुठल्या शब्दावरती नाही, म्हणजे याच्यामध्ये कर्म नाही. मग जाते, उठते ही काय झाली? कर्मक क्रियापदे झाली. पुढे संयुक्त क्रियापद. वाक्यात कधी कधी क्रियेचा अर्थ पूर्ण करण्यासाठी मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या रूपाला जोडून दुसऱ्या क्रियापदाचा उपयोग करावा लागतो. अशा प्रकारे त्या दोहोंच्या संयोगाने जे क्रियापद तयार होते त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. त्या शब्दातच अर्थ दडलेला आहे. संयुक्त, दोन क्रियापद जिथे एकत्र आलेली असतात त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. उदाहरणार्थ पहा, राम आंबा खात आहे. खात आहे संयुक्त क्रियापद. अर्थात संयुक्त क्रियापद कशाला म्हणतात? दोन क्रियापद जिथे एका ठिकाणी आलेली आहेत त्याला म्हणायचं संयुक्त क्रियापद. त्याच्यामुळे संयुक्त क्रियापद ओळखत असताना तुम्ही ती दोन्ही क्रियापद ओळखणं गरजेचं आहे. गीता पुस्तक वाचत आहे, तर वाचत आहे संयुक्त क्रियापद. माधव गाय धूत आहे, धूत आहे संयुक्त क्रियापद. क्रियापदाचे तीन प्रकार पाहिले, सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद आणि संयुक्त क्रियापद. आता मुलांनो, मी तुम्हाला उदाहरणं शिकवलेली आहेत, परंतु काही उदाहरणं मी इथं तुम्हाला लिहून सुद्धा दिलेली आहेत. म्हणजे एखाद्याच्या नाही लक्षात राहिलं किंवा मला नाही आठवत हे गेल्या वर्षी शिकवलेलं, असं जर काही होत असेल तर त्याच्यासाठी म्हणून मी इथं उदाहरणं पण लिहून दिलेली आहेत, ती तुम्ही पुन्हा अभ्यासू शकता. तर नाम, नामाचे प्रकार आणि त्याची उदाहरणे. त्याच्यानंतर सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार, त्याचे उपप्रकार आणि त्याची उदाहरणे. त्यानंतर विशेषण, विशेषणाचे प्रकार आणि त्याची उदाहरणे. त्यानंतर क्रियापद, क्रियापदाचे प्रकार आणि त्याची उदाहरणे इथे दिलेली आहेत. आता आपण पुढचा भाग शिकणार आहोत मुलांनो. हा तुमच्या व्याकरणाच्या पुस्तकातलाच भाग आहे. व्याकरणाच्या पुस्तकामध्ये चौथा पाठ तुम्ही काढायचा आहे. त्याच्यामध्ये हे आहे क्रियाविशेषण अव्यय. शब्दांच्या 8 जाती आपण पाहिलेल्या आहेत. विकारी शब्द काय, अविकारी शब्द काय, त्यांचे केलेले 4 प्रकार, हे सगळे आपण पाहिलेले आहेत. आता खाली पहा मुलांनो, क्रियाविशेषण अव्यय. तर क्रियाविशेषण अव्यय मध्ये इथे त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. शीतल दररोज अभ्यास करते. इथं क्रियापद कोणतं आहे? करते. घरापासून माझी शाळा जवळ आहे. क्रियापद कोणतं आहे? आहे. पाऊस जोरात आला. क्रियापद कोणतं आहे? आला. मला माझी शाळा खूप आवडते. इथे कुठलं क्रियापद आहे? आवडते. आता पुढे पहा. आता वरील वाक्यामध्ये जे अधोरेखित केलेले शब्द होते, अंडरलाईन केलेले शब्द होते, त्यांच्याविषयी पहा काय इथे दिलेलं आहे. अभ्यास कधी करते? दररोज. शाळा कोठे आहे? जवळ. पाऊस कसा आला? जोरात. शाळा किती आवडते? खूप. म्हणजे हे जे शब्द तुम्ही इथे पाहताय मुलांनो, जी आपण क्रियापद पाहिली, करते, आहे, आला, आवडते, या क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारे हे शब्द आहेत. क्रियापदाविषयी विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणून दररोज, जवळ, जोरात, खूप ही क्रियाविशेषण अव्यये आहेत. आलं का लक्षात? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला, अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणजे इथे कुठले आहे क्रियापद? करते, आहे, आला, आवडते. त्यांना जर आपण प्रश्न विचारला क्रियापदांना, तर त्या क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणारे जे शब्द मिळतात
ते आहेत क्रिया विशेषण अव्यय. अभ्यास कधी करते? दररोज. शाळा कुठे आहे? जवळ. पाऊस कसा आला? जोरात. शाळा किती आवडते? खूप. मग दररोज, जवळ, जोरात, खूप ही काय आहेत? क्रिया विशेषण अव्यये. क्रिया विशेषण अव्यय कशाला म्हणायचं मग? क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. आता या क्रिया विशेषण अव्ययांचे सुद्धा प्रकार आहेत मुलांनो, जे आपल्याला अभ्यासायचे आहेत. आता हे प्रकार तुम्हाला तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये म्हणजे टेक्स्टबुक मध्ये सुद्धा दिलेले आहेत, तर तुम्ही ते सगळं वाचून काढायचं आहे. आणि शिवाय हे जे व्याकरणाच्या पुस्तकामध्ये चौथा पाठ दिलेला आहे, हे सुद्धा मी आता शिकवतेय. त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं वाचून काढायचं आहे आणि त्याखाली जो स्वाध्याय दिलेला आहे तो सोडवायचा आहे. पहा, आता क्रिया विशेषण अव्ययाचे एकूण 4 प्रकार आपल्याला इथे दिलेले आहेत. कालवाचक क्रिया विशेषण अव्यय, स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय, रीतिवाचक क्रिया विशेषण अव्यय, संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रिया विशेषण अव्यय. त्यातलं पहिलं आपण आता पाहतो आहोत, कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. आता पहा, मी दररोज अभ्यास करतो. उद्या आपण सहलीला जाऊ. वरील वाक्यांमधील अधोरेखित शब्द कुठले आहेत? दररोज आणि उद्या. ही क्रिया विशेषणे अव्यय आहेत. हो, पण ही क्रिया विशेषण अव्यय क्रियापदांच्या कशाविषयी माहिती सांगतायत? तर काळाविषयी माहिती सांगतात, वेळेविषयी माहिती देत आहेत. हा, म्हणजे अभ्यास करतो पण कधी? तर दररोज. सहलीला जाऊ पण कधी? उद्या. म्हणजे काळाविषयी सांगतात, वेळेविषयी इथे सांगतायत. मग जे क्रिया विशेषण अव्यय क्रियापदाच्या काळाविषयी किंवा वेळेविषयी विशेष माहिती देते त्याला कालवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. आणि त्याच्यातच अर्थ दडलेला आहे पहा मुलांनो, कालवाचक म्हणजे काळ सांगतोय, वेळ सांगतोय, हो की नाही? म्हणून दररोज, उद्या हे काय आहेत? कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. कारण त्याच्यामधून क्रियापदाबद्दलची विशेष माहिती मिळाली. पण कशाविषयी मिळाली? तर त्याच्या वेळेविषयी मिळाली किंवा काळाविषयी मिळाली, म्हणून ते आहे कालवाचक क्रिया विशेषण अव्यय. आता कालवाचक क्रिया विशेषण अव्ययांची इथे यादी त्यांनी दिलेली आहे. आज, काल, आजकाल, अद्याप, दिवसभर, उद्या, परवा, दररोज, नेहमी, सतत, पुन्हा पुन्हा, वारंवार, एकदा, सदा, सर्वदा, क्षणोक्षणी, वेळोवेळी, हल्ली, यंदा, पूर्वी, आता, मागे, सकाळी, संध्याकाळी, रात्री, जेव्हा, तेव्हा, केव्हा, आधी, सध्या, तूर्त इत्यादी. आता त्याचा वाक्यात उपयोग त्यांनी केलेला आहे. काल शाळेला सुट्टी होती. दुसरं, हल्ली संगणकाशिवाय काही चालत नाही. आता इथे पहा, काल आणि हल्ली हे दोन शब्द जे आहे ते क्रियापदाच्या काळाबद्दल आपल्याला विशेष माहिती देतात, वेळेबद्दल विशेष माहिती देतात. म्हणून काल आणि हल्ली हे काय आहेत? कालवाचक क्रिया विशेषण अव्यय आहेत. पुढे पहा, दुसरा जो आकडा दिलेला आहे म्हणजे दुसरा प्रकार काय आहे क्रिया विशेषण अव्ययाचा? तो म्हणजे स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय. अर्थातच वरती कालवाचक होतं ते काळाविषयी माहिती देते, तर हे स्थलवाचक आहे म्हणजे स्थळाविषयी माहिती देणारे. देव सर्वत्र आहे. घरापासून माझी शाळा जवळ आहे. आता वरील वाक्यांमधील अधोरेखित शब्द जे आहेत, अंडरलाईन केलेले वर्ड जे आहेत, सर्वत्र व जवळ, ही क्रिया विशेषण अव्यये आहेत. ही क्रिया विशेषण अव्यये क्रियापदांच्या स्थळाविषयी किंवा स्थानाविषयी विशेष माहिती देतात, म्हणजेच जागेविषयीची विशेष माहिती देतात. आता देव सर्वत्र आहे. देव कुठे आहे? सर्वत्र. घरापासून माझी शाळा जवळ आहे. घरापासून माझी शाळा कुठे आहे? जवळ आहे. तर सर्वत्र, जवळ या शब्दांतून तुम्हाला स्थळाविषयी म्हणजे त्या जागेविषयी, त्या स्थानाविषयीची विशेष माहिती कळते. म्हणून जे क्रिया विशेषण अव्यय क्रियापदाच्या स्थळाविषयी किंवा स्थानाविषयी विशेष माहिती देते त्याला स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणून सर्वत्र व जवळ ही स्थलवाचक क्रिया विशेषण अव्यये आहेत. आलं लक्षात? आता पुढचा प्रकार. पण इथे त्यापूर्वी त्यांनी काय दिलेलं? स्थलवाचक क्रिया विशेषण अव्ययांची यादी दिलेली आहे. ती काय आहे पहा. येथे, तेथे, इकडे, तिकडे,
चोहीकडे, अलीकडे, पलीकडे, आत, बाहेर, खाली, वर, बाजूला, जवळ, दूर, दुरून, लांब, मध्ये, सभोवती, सर्वत्र, सभोवार, पुढून, मागून, समोरून इत्यादी. आता याचा वाक्यात उपयोग कसा करायचा पहा. वही खाली पडली ती वर ठेव. आता इथे पहा दोन वाक्य आहेत आणि दोन क्रियापद आहेत, पडली आणि ठेव. हा, तर वही कुठे पडली? खाली. ती कुठे ठेव? वर. मग खाली आणि वर ही काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. नदीच्या पलीकडे झाड आहे. यातला आहे हे क्रियापद आहे. तर झाड कुठे आहे? नदीच्या पलीकडे आहे. नदीच्या झाड कुठे आहे? तर पलीकडे आहे. म्हणून पलीकडे हे काय आहे? स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. आलं लक्षात? आता पुढचा जो प्रकार आहे मुलांना तो पहा, तिसरा, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता रीतिवाचक म्हणजे काय? रीती म्हणजेच काय? तर तऱ्हा, पद्धत. सरिता हळूहळू बोलते. फांदीवरून कावळा पटकन उडाला. वरील वाक्यातील अधोरेखित शब्द हळूहळू व पटकन ही क्रियाविशेषण अव्यये आहेत. ही क्रियाविशेषण अव्यये क्रियापदांची रीत किंवा पद्धत यांविषयी विशेष माहिती देतात. कशी ते पहा. सरिता कशी बोलते? हळूहळू बोलते. फांदीवरून कावळा कसा उडाला? पटकन उडाला. तर इथे हळूहळू, पटकन याच्यातून त्यांची रीती कळते, तऱ्हा कळते, पद्धत कळते. म्हणजे सरिताची बोलण्याची पद्धत कशी आहे? हळूहळू आहे. तर कावळ्याची उडण्याची पद्धत कशी आहे? पटकन आहे. म्हणून हळूहळू, पटकन ही काय आहेत? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. म्हणून जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या रीतीविषयी किंवा पद्धतीविषयी विशेष माहिती देते त्याला रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणून हळूहळू व पटकन ही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यये आहेत. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययांची यादी कशी आहे पहा. असे, तसे, कसे, जसे, कसे बसे, आपोआप, मुद्दाम, हळूहळू, सावकाश, जलद, जोरात, उगीच, व्यर्थ, तुरुतुरु, पटकन, झटकन, भुरकन, पटापट, गटागट, धक्कन, बदाबदा, खरोखर, चमचम, खचित, दुःखाने, आनंदाने, थेंबे थेंबे, फुकट, ऐटीत, एकटक इत्यादी. ही सगळी काय आहेत? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता त्याचा वाक्यात उपयोग केलाय पहा. पावसात जलद चालू नकोस, सावकाश चाल. इथे जलद आणि सावकाश. राजू गटागटा पाणी पितो. जलद, सावकाश आणि गटागटा हे तीनही इथे काय आहेत? रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता चौथा, शेवटचा प्रकार पाहायचा आहे. चौथा प्रकार काय आहे? संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. चौथा जो प्रकार आहे संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. या वाचनालयात मी खूपदा येतो. मी त्याला ही गोष्ट 4दा सांगितली. वरील वाक्यांमधील अधोरेखित शब्द खूपदा व 4दा ही क्रियाविशेषण अव्यय आहेत. ही क्रियाविशेषण अव्यये क्रियापदांच्या संख्येविषयी किंवा प्रमाणाविषयी विशेष माहिती देतात. अर्थातच संख्यावाचक म्हणजे संख्येविषयी माहिती देणारे, प्रमाण सांगणारे, मोजमाप सांगणारे आणि मग असे जे शब्द येतात त्याला म्हणायचं संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणून जे क्रियाविशेषण अव्यय क्रियापदाच्या संख्येविषयी किंवा प्रमाणाविषयी विशेष माहिती देते त्याला संख्यावाचक किंवा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. म्हणून खूपदा व 4दा ही संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यये आहेत. आता संख्यावाचक क्रियाविशेषण अव्ययांची यादी पहा. भरपूर, पुष्कळ, अनेकदा, एकदा, 2दा, 4दा, किंचित, जरा, थोडा, काहीसा, पुरेसा, क्वचित, अगदी, फार, अत्यंत, बिलकुल, अजिबात, अतिशय, मुळीच. ही सगळी काय आहेत? मोजके, बहुत, अर्धा, पूर्ण, चतकोर, वाजवी, बेताचे इत्यादी सगळी काय आहेत? संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. त्याचा वाक्यात उपयोग कसा करायचा पहा. रस्त्यात त्याला मी अनेकदा पाहिले.
तोंडातून अजिबात शब्द काढू नकोस. अनेकदा, कितीदा पाहिले? अनेकदा. किती वेळा शब्द काढू नकोस? तर अजिबातच शब्द काढू नकोस. मग अनेकदा, अजिबात हे काय आहेत? संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता इथे पहा मुलांनो, क्रियाविशेषण अव्यय हा प्रकार इथे संपलेला आहे. म्हणजे त्याचे चारही प्रकार आपण इथे पाहिलेले आहेत. कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. या सगळ्याचा तुम्ही अभ्यास करायचा आहे. तुमचं जे व्याकरणाचं पुस्तक आहे इयत्ता 7वीचं, त्याच्यामध्ये हे सगळं दिलेलं आहे. हे सगळं वाचून काढा, समजून घ्या आणि त्याच्या खालचा स्वाध्याय सगळ्यांनी सोडवायचा आहे. आता यानंतर पहा, 5वं जे प्रकरण आहे तुमच्या याच व्याकरणाच्या पुस्तकामध्ये, शब्दयोगी अव्यय, प्रेपोजिशन. तर पहा, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. माझ्या शाळेपुढे मैदान आहे. अभ्यासाशिवाय पर्याय नाही. सलील सारखा मित्र मिळणे कठीण. सरितेपेक्षा मी उंच आहे. ही बाग लहान मुलांसाठी आहे. तर वरील वाक्यातील प्रत्येक अधोरेखित शब्द त्याच्या मागच्या शब्दाला जोडून आला आहे. कसे ते पहा. शाळेपुढे, पुढे हा शब्द शाळेला जोडून आला आहे. अभ्यासाशिवाय, शिवाय हा शब्द अभ्यासाला जोडून आला आहे. सलील सारखा, सारखा हा शब्द सलीलला जोडून आला आहे. सरितेपेक्षा, पेक्षा हा शब्द सरितेला जोडून आला आहे. मुलांसाठी, साठी हा शब्द मुलाला जोडून आला आहे. शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी म्हणजे शब्दाला जुळलेला. शब्दयोगी याचा अर्थ काय? तर शब्दाला जोडून आलेला, शब्दाला जुळलेला. आणि म्हणून शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. म्हणून पुढे, शिवाय, सारखा, पेक्षा, साठी ही शब्दयोगी अव्यये आहेत. पहा मुलांनो, की नुसतं अव्ययाचा शब्द जो आहे तो जोडून आला तर तो शब्दयोगी अव्यय ठरतो. आणि जर तो जोडून आला नाही तर इथे पहा खाली तक्त्यामध्ये दिलेला आहे, तर तो क्रियाविशेषण अव्यय ठरतो. आलं का लक्षात? म्हणजे इथे पहा, या शब्दयोगी व क्रियाविशेषण या अव्ययांमधील फरक दिलेला आहे. आपण क्रियाविशेषण अव्यय शिकलो आधी आणि आता शब्दयोगी अव्यय आपण शिकलेलो आहोत. शब्दयोगी अव्यय म्हणजे काय? की शब्दाला जोडून आलेल्या अविकारी शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. मग क्रियाविशेषण अव्यय जेव्हा तुम्हाला ओळखायचं आहे तेव्हा ते जोडून आलेलं नसतं, आणि शब्दयोगी अव्यय जेव्हा तुम्हाला ओळखायचं आहे तेव्हा ते शब्दाला जोडून आलेलं असतं. म्हणून मराठी भाषेमध्ये हे जे सांगत असतो आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस, की अरे हा शब्द याला जोडून लिहिला पाहिजे. इंग्रजीमध्ये तुम्ही हा वेगळा लिहित असाल किंवा हिंदीमध्ये तुम्ही हा वेगळा लिहित असाल, पण मराठीमध्ये मात्र हा शब्द एकत्र आला पाहिजे, जोडून आला पाहिजे. ते याच्यासाठी सांगत असतो पहा मुलांनो, की शब्द नुसता जोडून आला तरी तो शब्दयोगी अव्यय ठरतो. जोडून आला नाही तर तो क्रियाविशेषण अव्यय ठरतो. अर्थामध्ये किती बदल होतो पहाणे. आता इथे पहा, घराजवळ एक झाड आहे. तर जवळ हे काय आहे? इथे शब्दयोगी अव्यय. नदी जवळ आहे, इथे जवळ हा शब्द क्रियाविशेषण अव्यय. सूर्य ढगा मागे गेला. ढगा मागे, ढगाला जोडून आलाय शब्द, दोन शब्दांमधलं त्याच्यामुळे काय झालेला आहे? अर्थ लागतो आहे. त्याच्यामुळे मागे हा काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. पण इथे पहा, मागे गेलास की पायऱ्या लागतील. मागे हे काय आहे? इथे क्रियाविशेषण अव्यय. टेबला खाली चेंडू गेला. आता टेबलाला खाली हा शब्द जोडून आलेला आहे, तर खाली हा काय आहे? शब्दयोगी अव्यय आहे. आणि चेंडू खाली टाक, याच्यात खाली हे काय आहे? क्रियाविशेषण अव्यय. झाडावर घरटी आहेत. झाडाला वर शब्द जोडून आलाय, मग वर हे काय आहे? शब्दयोगी अव्यय. मुलांनो, इथे शब्दयोगी अव्यय जोडून जरी आलेले असतील शब्दाला, तरी शब्दयोगी अव्यय ओळखताना मात्र तुम्ही जवळ, मागे, खाली, वर हेच लिहायचे आहेत. घराजवळ असं लिहायचं नाही. घरटी वर आहेत. आता इथे पहा, घरटी वर आहेत, वर हा काय आहे? क्रियाविशेषण अव्यय आहे. अ गटातील जवळ, मागे, खाली, वर हे शब्द त्यांच्या मागच्या शब्दांना जोडून आल्यामुळे ते शब्दयोगी अव्यय आहेत. व गटातील जवळ, मागे, खाली, वर हे शब्द क्रियापदांविषयी विशेष माहिती देतात, म्हणून ती क्रियाविशेषण अव्यये आहेत.
आता पहा काही शब्दयोगी अव्यय त्यांनी दिलेले आहेत. आधी, नंतर, पुढे, मागे, वर, खाली, मुळे, साठी, पेक्षा, शिवाय, समोर, बाहेर, पर्यंत, आत, पूर्वी, सारखे, पण, संगे, सोबत इत्यादी. तर आता शब्दांच्या एकूण 5 जातींपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत मुलांना. फर्स्ट टर्म पर्यंत तुम्हाला हे एवढं व्याकरण आहे. शब्दांच्या एकूण 8 जाती आहेत. त्याच्यापैकी आपण 4, 5 आणि 6 शिकलेलो आहोत. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद या 4 जाती आणि क्रिया विशेषण अव्यय 5वं आणि शब्दयोगी अव्यय 6वं असे एकूण शब्दांच्या 6 जाती आपण आता पाहिलेल्या आहेत. या 6 जातींचा तुम्ही व्यवस्थित अभ्यास करून ठेवायचा आहे फर्स्ट टर्म साठी. मग उरलेले जे 7वं आणि 8वं अव्ययाचे प्रकार आहेत तर ते उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय हे 2 अव्यय मात्र तुम्हाला सेकंड टर्म साठी आहेत. आता फर्स्ट टर्म पर्यंत तुम्हाला शब्दयोगी अव्ययांपर्यंतचा पोर्शन आहे. तर या शब्दांच्या एकूण 6 जातींचा अभ्यास तुम्ही फर्स्ट टर्म साठी करून ठेवायचा आहे. आता हे जे शब्दयोगी अव्यय आहे याच्या खाली सुद्धा स्वाध्याय दिलेला आहे. तर तुम्ही हे शब्दयोगी अव्यय व्याकरणाच्या पुस्तकातलं व्यवस्थित वाचून काढायचंय, समजून घ्यायचंय आणि त्याच्या खालचा स्वाध्याय सुद्धा सोडवायचा आहे. ठीक आहे. मला वाटतं इथपर्यंत सगळ्यांना समजलेलं असावं. धन्यवाद मुलांनो.